नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साधारणतः 2 जून 2026 ला मी तूर लागवड केलेली आहे आणि आज 60 दिवस पूर्ण झालेले आहे। पहिली छाटणी मी 30 दिवसाला घेतली आणि दुसरी छाटणी हे 59व्या दिवशी म्हणजे 60व्या दिवशी समजा काल छाटणी घेतली आणि आज फवारणी केली। तर दुसरी छाटणी इतक्या लवकर घेण्याचं कारण म्हणजे 10-26 दिल्यानंतर तुरीची हाईट आणि ब्रँचेसही आल्या होत्या 3 ते 4 आणि हाईटही झाली होती। त्याच्यामुळे आपण काय केलं की एक दुसरी छाटणी घेऊन घेतली आणि तिसरी छाटणी मला घ्यायची आहे, कारण की जमिनीनुसार हे आपल्याला निवडावं लागते। आता इकडे जराशी तूर 2-3 तास राहिले आहे छाटणीचे आणि इकडे पाहू शकता संपूर्ण छाटणी झालेली आहे आपल्या तुरीची। साधारणतः 4-4.25 एकर तूर छाटणी झालेली आहे। तर छाटणी आता साधारणतः काय झालंय की छाटणी काल झाली आणि आज सोयाबीनवर सुद्धा फवारा झाला, म्हणजे एका दगडात 2 पक्ष्याची शिकार केल्यासारखं झालं। बुरशीनाशक आपल्याला छाटणी केल्यानंतर पाहिजेच तुरीला, तर तुरीमध्ये बुरशीनाशक साप पावडर घेतलं आणि 13-13 घेतलं आणि खोड किड्याचा अटॅक असल्यामुळे किंवा येऊ नये सोयाबीनला, त्याच्यामुळे आपण लांबडा घेतलं प्लेन 5% वाला। अशा प्रकारची आपण फवारणी केली। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर छाटणी केली नसेल तर छाटणी करून घ्या, मागं सोयाबीनला फवारा होऊन जाईल, म्हणजे दोन्ही कामं होऊन जाईल, खर्चाची बचत होऊन जाईल। आपला मेन उद्देश तोच आहे की खर्चात बचत आपल्याला पाहिजेच। आणि शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुरीची हाईट साधारणतः 2 फुटाच्या वर गेली, 2.5 फूट पर्यंत तुरीची हाईट झालेली आहे 60 दिवसामध्ये। 10-26 डोस दिलेला आहे। तुम्ही पण तुमच्या शेतानुसार जमिनीनुसार 10-26 घेऊ शकता, 8-21 घेऊ शकता। माझी ड्रीप होती, मला 15 किलो लागले एकरी। तुम्ही टोकन यंत्राने देत असाल तर तुम्हाला 25 किलो लागेल। तुम्हाला फेकायचं असेल तर तुम्ही साधारणतः 1 पोत एकरी लागेल, त्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करू शकता। शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा अजूनही दिला नसेल तर ट्रायकोडर्मा द्या। ट्रायकोडर्मा ही पोलिओची लस आहे, जे रोग आल्यानंतर नाही, रोगाच्या आधी निवारण करण्यासाठी असते पोलिओची लस। त्याचप्रमाणे ते ट्रायकोडर्मा काम करते, कारण की पुढे आपल्याला भरपूर कामात येऊन जाते ट्रायकोडर्मा। कारण की झाडाच्या मुळाला फायटोप्थेराची जर बुरशी लागली ते आता माहित नाही पडत, कारण की तुरीच्या झाडाला हे 7-8 मुळा असतात, मुळाला पसरत जातात। पण फायटोप्थेराची जर बुरशी एखाद्या मुळीला लागली तर ते सळत मुळी आपली, जेव्हापर्यंत तूर मोठी होत नाही तोपर्यंत त्यांनी बाकीच्या मुळ्यांना अन्नद्रव्य घेत राहते। शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा द्या किंवा तुम्ही केमिकलची ड्रिंचिंग करू शकता। ड्रिंचिंग खूप महत्वाचे, 2 खताचे डोस 100% आपलं नियोजन 80 ते 85 दिवसांनी पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे। जेपर्यंत शेंगा आपल्याला पूर्णपणे भरत नाही सोयाबीनच्या, त्याच्या आधी सगळं नियोजन झालं पाहिजे आणि तणकट होऊ देऊ नका। आता हे समन पाहू शकता तुम्ही, तणकट हे नियोजन करायचं आपल्याला, तणनाशक मारलेलं आहे, हे साफ ठेवा आणि सोयाबीनचंही साफ ठेवा, कारण की तुरीला आपल्याला सोयाबीन काढल्यानंतर मशागत करायची नाही आहे। 100% सांगतो, 1 एकर तरी करून पहा, मशागत बिलकुल करायची नाही। तुरीच्या मुळा आपल्याला तोडायच्या नाही आहे समोर। शेतकरी मित्रांनो, त्या पद्धतीचं नियोजन करा। धन्यवाद।